पालघर जिल्ह्याच्या ज्या शिक्षण अधिकारी आहेत ते 6 ते 7 वर्ष एकाच जागेवर गेली 9 वर्ष मी सतत भांडत आहे संस्थेच्या विरोधात। जी संस्था इंग्रजांच्या काळापासून गोरगरिबांना शिक्षण देण्यासाठी उभारली, पण आज ह्या संस्थेने काय चालवलंय लोकांच्या लक्षात येत नाही। शासनाची फसवणूक काय केलेली आहे या लोकांनी। माझं लोकांना म्हणणं आहे वर्तक कॉलेजवर पण हेच चाललंय का? आज त्या शिक्षकांनी जे लिहून दिले ते भयानक आहे। मी जर खोटा असेल स्वतःहून त्या संस्थेचा राजीनामा द्यायला तयार आहे। नमस्कार, देश प्रबोधन या वैचारिक व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण मागच्या भागामध्ये भूषण शामराव किणी यांनी आगाशी विरार अर्नाळा या शैक्षणिक संस्थेच्या विरोधात मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि जिल्हा परिषद यांना निवेदन देऊन त्यांच्या विरोधातील गैरकारभाराबाबत अनेक प्रश्न विचारले होते। त्या प्रश्नाचं काय झालं आणि त्या प्रश्नासंदर्भात त्यांनी काय केलं, म्हणजेच भूषण शामराव किणी यांनी काय केलं, हे देश प्रबोधनने पुन्हा एकदा त्यांना व्यासपीठावर आणून हे जनतेसमोर आणण्यासाठी त्यांना व्यासपीठावर आणलं आहे। तरीही आज आपण भूषण शामराव किणी यांचं या भागामध्ये स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार भूषणजी, आपलं पुन्हा एकदा देश प्रबोधन या व्यासपीठावर स्वागत। भूषणजी, आपण आगाशी विरार अर्नाळा या संस्थेविरोधात काही निवेदनं दिली होती। प्रशासनाकडे तुम्ही त्यांच्या विरोधात दाद मागितली होती। या संदर्भात आपण आजपर्यंत काय फॉलोअप घेतला व प्रशासनाने किंवा संस्थेने आपल्याला काही दाद दिली का, याबाबत तुम्ही पहिलं तुमचं मत सांगा। नमस्कार। आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेच्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण अधिकारी यांना सर्वांना निवेदन दिली होती। ठरल्याप्रमाणे दरवेळेसप्रमाणे ह्या वेळेस देखील माझ्या हिशोबाने त्या कागदोपत्रांना केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे। ठीक आहे, माझं ही लढाई थांबणारी नाही। गेली 9 वर्ष मी सतत भांडत आहे संस्थेच्या विरोधात। कुठल्याही प्रकारे लाभ न घेता मी हे भांडत आहे। भांडण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जनतेची आणि सरकारच्या पैशाची चाललेली लूट। आगाशी विरार अर्नाळा या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय विकासजी वर्तक आहेत। हे भाऊसाहेब वर्तक, तारामाई वर्तक यांचे नातू आहेत, तारामाई वर्तक यांचे पुत्र आहेत। जी संस्था इंग्रजांच्या काळापासून गोरगरिबांना शिक्षण देण्यासाठी उभारली, पण आज ह्या संस्थेने काय चालवलंय हे जनतेने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आज आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेच्या चांदीप येथे एक कॉलेज आहे, इंग्लिश मीडियम आहे, वसतिगृह आहे, 10वी पर्यंत शाळा आहे तिथे। अशाच 5 पायरी, जीवदानी, विरार, नाळा, अर्नाळा, आगाशी अशा ठिकाणी बऱ्याचशा शाळा आहेत, इंग्लिश मीडियम आहेत, प्रत्येक माध्यम आहेत त्यांच्याकडे। आज मुलं शिक्षणाचा लाभ घेतात। शासनाची फसवणूक लोकांच्या लक्षात येत नाही। शासनाची फसवणूक काय केलेली आहे या लोकांनी। आमचे अध्यक्ष एका वर्तक कॉलेजवर देखील अध्यक्ष आहेत, तसेच आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष एक डॉक्टर आहेत, एक उपाध्यक्ष असलेले वर्तक कॉलेजवर देखील उपाध्यक्ष आहेत। माझं लोकांना म्हणणं आहे वर्तक कॉलेजवर पण हेच चाललंय का? माननीय सर्व सभासदांनी, आपण मीटिंगला राहतात, बसतात, प्रत्येक गोष्टी समोर येतात जनतेच्या, तुम्ही पण जाब विचारायला हवा। फक्त मीटिंगला जाऊन कांदा पोहे बसून, हे मीटिंग मध्ये बोललेलं आहे मी, कांदा पोहे खाऊन मीटिंग जर तुम्ही मीटिंगला बसत असाल तर ते योग्य नाहीत। एका एवढ्या मोठ्या संस्थेवर तुम्ही आहात, संस्था चुकत असेल, संस्थेने ठराव घेतले, ठरावाच्या अनुषंगाने प्रोसिडिंग मध्ये ठराव आलेले आहेत। आज एक शिक्षिकेला निलंबन करण्यासाठी ठराव झालेला आहे। हा ठराव मे मध्ये झालेला आहे। त्याच्यानंतर कमिटी गठीत करण्यात आली। ज्या आमच्या सेक्रेटरी कमिटीवर असताना कमिटी गठीत केल्यानंतर त्यांनी तो ठराव झाला। आज त्यावेळेस ते शालेय समितीचे सभासद होते, आज ते सेक्रेटरी झाले शाळेचे। सेक्रेटरी झाल्यानंतर कमिटी गठीत केल्यानंतर त्यांनी त्या कमिटीवर राहण्याचा निर्णय घेतला, राजीनामा दिला त्या कमिटीचा। पण राजीनामा देताना आपल्या सेक्रेटरी पदाचा नाही दिला। हा काय गोड बंगाल आहे हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे। माझं सांगायचं तात्पर्य, हा विषय सामान्य जनतेला समजत नाही। मी आज खुलासा करून सांगतो, एक शिक्षिकेला
जी शाळेत नेमणूक तिची 2009 पासून लागली असता रजिस्टर प्रमाणे 2003 दाखवली. 6 वर्षाचा फरक, शासनाची झालेली लूट, पेन्शन योजना लागू होण्यासाठी केलेलं कार्य, आज त्या शिक्षिकेने जे लिहून दिले ते भयानक आहे. ते माझ्यापर्यंत समोर आहेत. ही माझ्याकडे संपूर्ण पेपर आणलेले आहेत संस्थेच्या विरोधातली. त्या शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्याकडे काही खुलासे केलेले आहेत. मी कोणाच्या सांगण्यावरून केलं, काय केलं? माझं म्हणणं, आमच्या संस्थेचे जर अध्यक्ष पारदर्शक असतील तर ते कोणाला वाचवतात का? त्यांच्या हात दगडाखाली आहेत का कुठे? माझं म्हणणं, तुमच्या घराण्याने गोरगरिबांना न्याय दिला. आम्ही तुमच्याकडनं न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. आज बोलायचं झालं तर संस्थेचा आम्ही आदर राखतो. संस्थेच्या काही लोकांनी ह्या प्रकाराला कंटाळून राजीनामा देखील दिलेले आहेत. आज मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, सर्वांकडे तक्रार केली. ठीक आहे, आचारसंहितेचा भाग म्हणून कुठेतरी वेळ लागत असेल. भूषणजी, मला एक प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं, तुम्ही भूषणजींचं मत जर ऐकत असाल तर यामध्ये त्यांचं स्पष्ट मत आहे की ते वैयक्तिक कोणाच्या विरोधात नाही आहेत, तर शासनाची झालेली लूट, त्यांना संस्थेमध्ये झालेला गैरकारभार आणि त्या अध्यक्षांकडं त्याबद्दल दाद मागतायत. बरोबर. मला असं म्हणायचं आहे की 100% तुम्हाला न्याय मिळत नाहीये. तुम्ही 9 वर्ष या संस्थेच्या आणि प्रशासनाच्या विरोधात लढताय. मग आता पुढे तुम्ही कोणता निर्णय घेण्याचा ठरवलेला आहे? तुम्ही काय करणार आहात? कारण की आता तुम्ही मुख्यमंत्री म्हणजे सर्वोच्च महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यांना सुद्धा तक्रार केली. पुढे काय? आता माझा शेवटचा लढा असा असेल, आता मी माझ्या वकिलांचा सल्ला घेतल्यानंतर मला माझ्या वकिलांनी सांगितलंय, एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला जेव्हा आपण नोटीस पाठवतो किंवा त्याच्या विरुद्ध कोर्टात दाद मागणार असेल तर त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागतो. त्या हिशोबाने किती दिवसाचं त्यांना नाव दे? 60 दिवसाचा अवधी, 2 महिन्याचा कालावधी त्यांना त्या अधिकाऱ्यांना द्यावा लागतो. त्या संदर्भातले माझे पेपर तयार आहेत. त्याच्या मागे कशा प्रकारे गैरप्रकार केलेले आहेत, पुरावे जे आहेत की 2009 ला नोकरीत सेवेत लागून ते 3 ला दाखवले गेलेलं आहे. बऱ्याचशा गोंधळात एका जागेवर 2, बरेचसे मोठे प्रश्न आहेत. एक शिक्षकाच्या पदाच्या भरती जागी 2 शिक्षक दाखवलेत. त्यांची उत्तरे जी देतात माझ्याकडे ते समाधानकारक नाहीत. मी शिक्षण अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलंय की ही जर तुम्हाला शासनाच्या GR नुसार तुमची उत्तरं जर खरोखर असतील तर तसं तुम्ही मला लेखी कळवा की आमची उत्तरं अशा प्रकारे आहेत, ह्याच्यात तुमचा गैरसमज होतोय. जनतेला पण कळू दे शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे किती योग्य आहेत. आज बोलण्याचा पाठ झाला. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याची नेमणूक ही 2 ते 3 वर्षासाठी केलेली आहे. माहितीप्रमाणे आज पालघर जिल्ह्याच्या ज्या शिक्षण अधिकारी आहेत ते 6 ते 7 वर्ष एकाच जाग्यावर आहेत. प्रेक्षकांना ही खूप महत्वाची माहिती भूषणजींकडून मिळाली की त्यांचं नाव काय शिक्षण अधिकाऱ्यांचं? संगीता भागवत मॅडम. संगीता भागवत जे आहेत शिक्षण अधिकारी पालघर जिल्हा परिषद, त्या 7 वर्ष एका पदावर आहेत. 6 ते 7 वर्ष एका पदावर आहेत. बोला. आज माझं एवढंच म्हणणं आहे, 2 वेळा त्यांना प्रमोशन आली, बदली आली, पण ती थांबली गेलेली आहे. त्या घेत नाही का? त्याच्या मागचं सुद्धा गणित समजत नाही काय चाललंय ते. म्हणजे त्यांना प्रमोशन येऊन सुद्धा त्यांनी प्रमोशन घेतलं नाही, नाकारलं की काय झालं? चौकशी चालू आहेत म्हणून कदाचित थांबलं देखील असेल. तुम्ही या नोटिसा कोणाकोणाला पाठवणार आहात? म्हणजे प्रशासनाला आता पाठवताना सर्वात पहिली नोटीस संस्थेला पाठवणार आहेत, आमच्या अध्यक्षांना, 2 सेक्रेटरींना. दुसरी नोटीस जाईल माननीय शिक्षण अधिकारी पालघर, माननीय शिक्षण अधिकारी ठाणे, कारण त्या काळात ठाणे जिल्हा अस्तित्वात होता. तिसरी नोटीस जाणार आहे चॅरिटी कमिशनरला, कारण संस्था आहे. संस्थेचा गोड बंगाल काय जे चाललंय हे लोकांच्या नजरेत आलं पाहिजे. संस्थेचा कारभार चॅरिटी कमिशनर बघतो. चॅरिटी कमिशनरच्या पण हे निदर्शनास आणून द्यायचं आहे. त्याच्यानंतर ही नोटीस मरीन लाईनला शिक्षण आयुक्त बसतात, उपायुक्त बसतात, त्यांच्याकडे ती माझी नोटीस जाणार आहेत. माझं म्हणणं, नोटीस जाणार आहे. जनतेने पण आमच्या सभासदांनी पण हे प्रश्न संस्था चालकांनी सर्वांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विचारले पाहिजेत. भूषणकिनी जर खोटा बोलत असेल तर साहजिकपणे भूषणकिनीला तुम्ही तुमच्या संस्थेतनं कमी करा. मी जर खोटा असेल स्वतःहून त्या संस्थेचा राजीनामा द्यायला तयार आहेत. तुम्ही खोटे असतील तर तुम्ही काय
काय करणार आहेत हे पण जनतेसमोर येऊ दे. माझं म्हणणं मी 9 वर्ष मांडतो. माझ्याकडे आता बोलण्याचा भाग जर झाला, आज हा दुसरा पाठ आपला सुरू आहे. संस्थेची आमची एक मीटिंग 2 तास 24 मिनिटं ऑन रेकॉर्डिंग झालेले आहेत. त्याच्यात कसे एकमेकांच्यावर आरोप केलेत हे जेव्हा जनतेला दाखवेन तेव्हा जनतेला पडलेलं सर्वात मोठं कोडं असेल का एवढ्या मोठ्या संस्थेत हे चाललंय काय. आज ते भाग पण मी प्रदर्शित करणार आहेत. वसई विरार जनतेला माझं एवढंच म्हणणं आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे. ह्या शैक्षणिक क्षेत्र चालू करताना जुन्या भाऊसाहेब, तारामाई, अण्णासाहेबांनी ही संस्था गोरगरिबांसाठी केलेली होती. पण आज ह्याचं चाललंय काय, थोडक्यात हे सगळं व्यावसायिकरण चाललेलं आहे. आज जर खरं बोलायचं तर मी मागे बोललो, संस्थेच्या शाळा भाडेतत्वाने दाखवलेल्या आहेत. अहवालात 5-5, 6-6 लाख रुपये प्रत्येक इंग्लिश मीडियम मधून भाडं दाखवलेले आहेत. माझं म्हणणं चॅरिटी कमिशनरला हेच राहणार आहेत, स्वतःची वास्तू स्वतः भाड्याने देता येतं का, हा जनतेसमोर पडलेला मोठा प्रश्न आहे. आज हे आणतात, आम्ही काहीच केलं नाही. मग माझ्या साध्या प्रश्नांना तुम्ही उत्तर का देऊ शकत नाही. माझं म्हणणं मी जे मांडतो त्या जर गोष्टी चुकीच्या असतील तर तुम्ही मला तात्काळ पत्र ते GR दाखवून माझा झालेला गैरसमज दूर करायला पाहिजे तुम्ही. पण तुम्ही दूर न करता पैशाच्या जोरावर हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेला या लोकांनी माझी बदनामी केली, मला त्याचा कुठलाही भाग नाही. मला गोरगरीब जनतेला आज जर बोलायची वेळ झाली, चांदीपच्या कॉलेजचा विषय पुढच्या अंकात घेणार आहे. गरिबांसाठी काय केलं आणि ते कुठे नेऊन ठेवलं हा पण भाग जनतेसमोर मी आणणार आहे. आता मधल्या काळात आमचे माननीय खासदार सौराजी, वसई तालुक्यातील बोईसरचे आमदार, आदिवासी समाजाचे बरेचसे आमदारांनी या पेसा अंतर्गत लढाई लढली. त्यांनी त्यांच्या समाजासाठी न्याय हक्कासाठी लढा उभारला, तो त्यांनी पूर्ण करून घेतला. या आमदारांना, या खासदारांना इलेक्शन चालू आहे, तुम्ही लोकांच्या घरात मतं मागायला जाणार आहेत. मग तुमच्या समाजाच्यावर अन्याय करून ह्यांनी ओपन जागा भरून जे रोस्टर पूर्ण नाही झालं, तुमच्या समाजावर अन्याय केलाय, ह्याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवणार आहेत का. कारण मी हे पत्र खासदारांना देखील दिलेलं आहे. आपण एक खूप महत्वाच्या मुद्द्यावर आलेलो आहोत की मागच्या आठवड्यामध्ये सर्व आदिवासी महाराष्ट्राचे आमदार नरिहर झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये खूप मोठं आंदोलन केलं आणि त्यांनी पहिल्या मजल्यावरून त्या जाळीवर उड्या मारल्या. त्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी त्यांचं मत सरकारकडे मागून त्यांनी त्याबद्दल न्याय मागितला. भूषणजींचं म्हणणं आहे की जर तुम्हाला तुमच्या समाजाबद्दल काही वाटत असेल तर तुमच्या जागेवरती, म्हणजे शिक्षकांच्या जागेवरती, म्हणजे SC ST या जागेवरती या संस्थेने ओपनच्या जागा भरलेल्या आहेत, असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. तर या आरोपाबद्दल चौकशी झाली पाहिजे आणि त्यांनी ही दाद मागितली पाहिजे, अशी त्यांनी पूर्णपणे मोठ्या प्रमाणात ही देश प्रबोधनवर मागणी केलेली आहे. देश प्रबोधन या मागणीसाठी पुरेपूर त्यांच्या मागे उभी राहील. आणि भूषणजी, मला असं वाटतं की यापुढे तुमची शेवटची दिशा काय असेल. कारण शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शाळांचे रोस्टर तपासले जातात वर्षागणिक, तर त्यांच्या नेमणुका, रिक्त जागा भरल्या जातात. हे रोस्टर 2010 पासून आज 24 सुरू आहे, 24 संपत आलं. रोस्टर जर तपासलं गेलं नसेल मग या भरत्या कुठल्या अनुषंगाने झाल्या. करोना काळात काही बिलं काढली झाली, शासनाची ऑफिसं बंद असताना बिलं निघाली, काही भरत्या झालेल्या आहेत. 2003 पासून भरत्या बंद असताना देखील भरत्या आहेत. मॅडमनी मला हा प्रश्न केला की आम्ही 2003 नंतर भरत्या नाही केल्या. मॅडम, त्यांना मी सांगितलं ह्या ज्या भरत्या झालेल्या आहेत त्या तुमच्याच ऑर्डर आहेत, तुमच्याच ऑर्डरने या भरत्या झालेल्या आहेत. मग सरकारची भरती बंद असताना या भरत्या कशा झाल्यात ह्याचा पण तुम्ही खुलासा द्यावा ना. आज माझं स्पष्ट म्हणणं आहे, मी कोणा शिक्षकाच्या विरोधात नाही, पण एक शिक्षकासाठी तुम्ही त्याचं भलं करताना गोरगरीब जनतेची तुम्ही फसवणूक केलेली आहे. एक शिक्षक तुम्ही ओपन भरताना प्रकल्प अधिकाऱ्याचे तुम्ही कुठलेही पत्रव्यवहार न करता तुम्ही नोकरी भरती केलेल्या आहेत. मुलाखती घेताना चुकीच्या मुलाखती दाखवलेल्या आहेत, गुणतक्ता चुकीचा दिलेल्या आहेत.
माझ्याकडे सर्व ते पुरावे आहेत. संस्थेने माझं स्पष्ट म्हणणं आहे, पुढच्या वर्षाअखेर एक वार्षिक सभा लागते प्रत्येक संस्थेची. देश प्रबोधनला माझी एवढीच एक निवेदन असणार आहे, आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माझं तुम्हाला आमंत्रण आहे. ज्याप्रमाणे मी तुमच्या समोरात बसून बोलतो, माझं स्पष्ट म्हणणं, त्या AGM ला आमचे सभासद, आमचे अध्यक्ष सर्वच उपस्थित राहणार आहेत. तर तुम्ही तुमचं देश प्रबोधनचं चॅनल घेऊन आमच्या वार्षिक सभेत यावं, हे मी तुम्हाला आज सामान्य जनतेसाठी, गोरगरीब जनतेसाठी मी तुम्हाला आज त्याची हाक देत आहोत. धन्यवाद भूषणजी. मला देश प्रबोधनच्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की देश प्रबोधन हे आज दुसरा भाग घेऊन येते. म्हणजे पहिला भाग झाल्यानंतर देश प्रबोधन या संस्थेच्या गैरकारभाराविरोधात जो भूषणजींनी आवाज उठवलेला आहे, त्यांच्या जोडीला सक्षम उभा आहे. देश प्रबोधन हे कुठेही अन्यायाच्या विरोधात मागे पडणार नाही. आणि त्यांनी जो लढा उभा केलेला आहे, त्या लढ्यामध्ये जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही, या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, शासनाचं नुकसान झालेलं आहे, त्याच्याबद्दल देश प्रबोधन शेवटपर्यंत आपल्या जोडीला राहील हा शब्द देऊन देश प्रबोधन थांबतो. नमस्कार. धन्यवाद.